तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। भरपूर नागरिक जे आहे ते सध्या आधार डीबीटी लिंक आधार सेटिंग करण्यासाठी बँकेमध्ये चक्रा मारत आहे, पण 15 ते 20 दिवस झाले अर्ज करून सुद्धा अजूनपर्यंत त्यांची आधार सेटिंग ॲक्टिव्ह झालेली नाही किंवा खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेचे कर्मचारी सांगतात की तुमचं ऑलरेडी आधार लिंक आहे, तुम्हाला सेटिंग करण्याची गरज नाही। काही बँकांमध्ये तर खूप जास्त नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, परंतु सुद्धा अजूनही बँकेकडून कोणताच रिस्पॉन्स भेटला नाही। तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं आधार सेटिंगचा जर तुम्ही अर्ज भरला असेल तर अजूनपर्यंत ते ॲक्टिव्ह का नाही झालं तुमच्या बँकेकडून। आणि दुसरा उपाय म्हणजे या ठिकाणी जर तुमचं कोणत्याच बँकेमध्ये आधार सेटिंग ॲक्टिव्ह होत नसेल आणि तुम्ही कंटाळून गेले असेल की आता काहीच मार्ग माझ्याजवळ उरलेला नाही, तर तो मार्ग मी तुम्हाला दाखवणार आहे। यामध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे आणि दुसरा नंबरचा उपाय असा आहे की 100% त्यामध्ये तुमचं आधार सेटिंग ॲक्टिवेट होणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, ज्या नागरिकांनी बँकेमध्ये आधार सेटिंगसाठी अर्ज दिलेले आहे आणि बँक कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज घेऊन सबमिट केलेले आहे, पण NPCIकडे ते अर्ज अजूनपर्यंत मित्रांनो पेंडिंगमध्ये पडून आहे। NPCIने अजूनपर्यंत त्या अर्जावर कोणतीच दखल घेतलेली नाही, कारण बँकेकडून तुमचे जे अर्ज आहेत ते NPCIच्या साईटवर अपलोड केले जातात आणि त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली जाते की तुमचं जर कोणत्या बँकेमध्ये ऑलरेडी आधार सेटिंग असेल तर ते बदलवायचं आहे किंवा जर इनॅक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करायचं आहे किंवा तुम्हाला नवीन ॲक्टिवेशन या ठिकाणी करायचं आहे। तर ते अर्ज जे आहे ते NPCI वेबसाईटकडे जातात, DBT डिपार्टमेंटकडे जातात आणि त्या ठिकाणी ते डिपार्टमेंट ॲक्टिव्ह करून परत बँकेकडे पाठवतात आणि बँक त्याची दखल घेते। अजूनही तुमचे अर्ज जे आहे ते बँकेकडून पाठवण्यात आलेले आहे, पण NPCIकडे ते पेंडिंग आहे, त्यामुळे तुमचे आधार सेटिंग अजूनपर्यंत ॲक्टिवेट झालेले नाही। पण आता मित्रांनो, विषय असा आहे की त्यामागे उपाय काय आहे। सरळ तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला IPPB म्हणजे इंडियन पेमेंट पोस्ट बँकचं अकाउंट काढायचं आहे। 0 बॅलन्सवर ते अकाउंट निघणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी दुसरे कोणतेच डॉक्युमेंटची गरज नाही, पॅन कार्डची किंवा दुसऱ्या कोणतेच डॉक्युमेंट झेरॉक्स किंवा तुम्हाला कोणताच फॉर्म भरायची त्या ठिकाणी गरज नाही। फक्त तुम्हाला त्या ठिकाणी सोबत आधार कार्ड न्यायचे आहे आणि त्या ठिकाणी काउंटरवर तुम्हाला सांगायचं आहे की मला पोस्ट बँकचं अकाउंट करायचं आहे। आधार कार्ड घेतल्यानंतर ते स्वतःच सर्व प्रोसेस करतील आणि तुमचा थंब घेतल्यानंतर तुमचं आधार कार्ड परत देतील आणि तुमचं अकाउंट चालू होऊन तुम्हाला एक स्मार्ट कार्डसुद्धा दिलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं ते अकाउंट आधार सेटिंग करून घ्यायचं आहे। पण मित्रांनो, सोबतच तुम्हाला विचारायचं आहे की या ठिकाणी आधार सेटिंगची सुविधा आहे का, कारण 90% कस्टमरचे जे आहे ते आधार सेटिंग पोस्ट ऑफिसमध्ये झालेले आहे। तर मित्रांनो, सर्वात शेवटचा आणि 100% काम करणारा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तुम्हाला बँक ऑफ बडोदाचं अकाउंट काढायचं आहे, कारण बँक ऑफ बडोदा जे आहे ते NPCI सोबत त्या ठिकाणी लिंक आहे। मी आधी एक व्हिडिओ बनवलेला होता, पण त्यामध्ये 4च बँका लिस्टेड होत्या, त्यापैकी बँक ऑफ बडोदासुद्धा त्या ठिकाणी लिस्टेड आहे। आणि जर या 4 बँकापैकी तुमचं जर कोणत्याही बँक तुमच्या एरियामध्ये पडत असेल तर त्याचं तुम्ही नॉर्मली अकाउंट काढून घेऊ शकता, कारण बँक ऑफ बडोदाचं NPCI सोबत टायअप आहे ऑलरेडी आणि ते बँकसुद्धा लिस्टेड आहे आणि ऑनलाईन घरी बसूनसुद्धा तुम्ही बँक ऑफ बडोदाचं आधार सेटिंग किंवा आधार सेटिंग चेंज करू शकता। आणि बँक ऑफ बडोदाचं अकाउंटसुद्धा तुम्हाला एका दिवसातच मिळेल। तुम्हाला BOB वर्ल्ड किंवा ऑनलाईन अप्लाय करूनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी एका दिवसात अकाउंट काढू शकता किंवा बँकेमध्ये जाऊनसुद्धा अप्लाय करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की या टॉपिकवर आम्हाला व्हिडिओ पाहिजे, तर मी नक्कीच तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन। आणि मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व होईल। तर मित्रांनो, हे शेवटचे 2च उपाय आता उरलेले आहे तुमचं आधार सेटिंग ॲक्टिव्ह होण्यासाठी। आणि बँकेकडून जर रिस्पॉन्स भेटला नाही तर हे 2 उपाय तुम्हाला 100% करायचे आहे। तुमचं 100% त्या ठिकाणी काम होणार आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।